आजची जी सगळी पिढी आहे, सगळा जो समाज आहे, तर प्रत्येकजण कसं आहे ना, की बुद्धिजीवी आहे जास्त करून आणि प्रत्येक गोष्टीचं प्रमाण लागतं. करावं तर का करावं? नाही करावं तर का नाही करू? आता कसं पूर्वी कसं होतं, शब्दप्रमाण होतं. सांगितलं की आपण ऐकलं. या गुरु सांगतायत, श्रद्धा होती ते ऐकणं. पण आता तसं नाही आहे. तर हाच मुख्य उद्देश गुरुदेवांनी लक्षात घेतला, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवलेंनी, की आजच्या समाजाला त्यांच्या भाषेमध्ये जर आपण हे सगळ्या गोष्टी सांगू शकलो, तर त्यांना त्या पटायला सोप्या जातील. म्हणून स्पिरिच्युअल रिसर्च हा एक मुख्य भाग घेऊन प्रत्येक कला, विद्या, आपल्या भारतीय संस्कृतीचे सगळे आचार आहेत, सगळे सण, उत्सव, यज्ञ, अशा विविध 50 ते 55 विविध विषयांवर 5,000हून अधिक आम्ही संशोधन केलेलं आहे. त्याच्यातल्या 800हून अधिक आम्ही फक्त कलाक्षेत्रातले वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. तर हे जे आम्ही एक्सपेरिमेंट्स करतो त्याच्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो, ज्याच्यामधलं एक म्हणजे आहे GDV म्हणून आहे, गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन. तर ही एक छोटं यंत्र आहे, मशीन आहे. त्याच्यामध्ये असं होतं की आपले जे 10 बोटं आहेत त्याचं इम्प्रेशन घेतं आणि 8 प्रस्तुतीपूर्वी आणि 8 प्रस्तुत झाल्यानंतर मग कलाकार असो, दर्शक असो, ह्या सगळ्यांचा तो परिणाम आपण बघतो आणि हा रिपोर्ट सबमिट होतो आपला. ते झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करून आपल्याला एक रिपोर्ट मिळतो. त्याच्यामध्ये आपल्या सप्तचक्रांची बॅलन्स इम्बॅलन्स स्थिती दाखवतो तो. त्यानंतर आपला ऑरा असतो तो पण दाखवतो, म्हणजे सुदृढ ऑरा आहे का, की काही तुटक असा तो ऑरा आहे, म्हणजे व्यक्तीची स्थिती काय आहे ती दाखवतो. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कशी आहे, स्ट्रेस लेवल काय आहे, त्यानंतर असे सगळे पैलू त्याच्यामध्ये तो दाखवतो. बरं. हा अभ्यास करणं खूप सोपा जातो, की आपण आता म्हणतो की मी कला प्रस्तुती करण्यापूर्वी जरा थोडंसं अस्थिरता होती मनाची, पण झाल्यानंतर एकदम मी शांत अवस्थेत गेलो, आनंदावस्थेत गेलो, विचाररहित अवस्था झाली. आता ही अनुभूतीजन्य आहे, पण परत हे शब्दप्रमाण आहे. तुम्हाला आलं म्हणजे मला तसं होईल असं नाही. पण ज्यावेळेला आपण इन्स्ट्रुमेंटमधून हे मोजतो, तर बिफोर त्याचा ऑरा किंवा हे सगळं जे आहे, स्ट्रेस लेवल आहे, मेंटल पीस आहे, हे काय दाखवतो आहे आणि कला प्रस्तुतीनंतर त्याची अवस्था काय होते आहे, हे ज्यावेळेला तुम्हाला रिपोर्ट समोर येतो, तर पटकन आपल्याला कळतं, अरे दोनमधला हा फरक आहे. आणि आजच्या पिढीला ते प्रमाण पण कळतं, की अरे हां आहे की बघ, स्ट्रेस लेवल इथे एवढी दाखवतो, इथेही कमी झाली आहे. हे संगीताने इथे कार्य केलेलं आहे त्या व्यक्तीवर. तर अशा प्रकारचं हे एक इन्स्ट्रुमेंट आहे.